कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। देवकडे चालले पण तिला विचारलंच नाही ती घरात आहे की नाही। अरे पण रेवला केला तर तिला आधीच सरप्राईज कळेल। मावशी आईला विचारते। कामाच्या वेळात होता ना काय बाई। आले आले क्या ही कशाला फोन? हॅलो बोल काय आहे? अगं मावशी आई रेव आहे ना घरी? तू हे विचारायला फोन केलायस? अगं माझं जरा काम आहे तिच्याकडे। मग तिलाच फोन कर ना ग बाई, ठेव आता। अगं त्याचं काय ना, मला तिला सरप्राईज द्यायचंय, मग तिलाच कसा करणार कॉल, म्हणून तुला केला। सरप्राईज? कसलं सरप्राईज? ते कळेल मी आल्यावर। ए श्श, थांब आधी मला सांग काय आहे सरप्राईज? अगं सांगते ना आल्यावर। ए लीला ऐका, तुम्ही पोरी ना खूप गोंधळ घालून ठेवता। आता सरप्राईज म्हणालीस ना, धडधडतंय मला। सांगा ती मला काय सरप्राईज? बरं बरं अगं मावशी काही टेन्शनचं नाहीये। आपल्या रेव आणि यशचं लग्न ठरलंय ना, म्हणून आजींनी माझ्याकडे तिला द्यायला काहीतरी दिलंय, ते घेऊन येणार होते। अगं केवढी आनंदाची बातमी दिलीस लीला। काय अगं तुझं? ये 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 रेऊ आहे घरी, हा वाट बघते तुझी। आहे ना, आले आले। हॅलो सर। हा बोला ना सर। हा हा सर, हा लगेच येतो ना सर। हो हा काय निघालो सर। हो हो आलो आलो। हा रेव ताई आपण नंतर बोलूया का, मला जरा काम आहे। अगं काय झालं? अशी का तुटक वागतेस ग? ताई आता नको ना टाइमपास, मला खरंच खूप काम आहे। रेव तुझा ना यश बरोबर भांडण झालंय, माझ्या बरोबर नाही। ठीक आहे काम करूया, तू जोपर्यंत माझ्याशी बोलत नाहीस ना तोपर्यंत मी आता ही अशी अशी उभी राहू का इकडे? ताई हे जे काही मला हसवण्याचे तुझे फुटकळ प्रयत्न चालू आहेत ते आता बंद कर। आज जा बाबांना भेट, मला खरंच काम आहे। रेव आणि एवढे सगळे बॉक्सेस, मोठी ऑर्डर आहे वाटतं, काही सांगितलं नाहीस मला। आणि तुझा काय मूड खराब आहे का? तरी तुला बोलावंसं वाटलं नाही माझ्याशी? काय झालंय? हे बघ बाबा अहो अशी का वागते ही रेव? हे बघ लीला, तुझ्या लग्नाच्या बाबतीत मला काही करता आलं नाही, काही बोलताही आलं नाही। आता निदान रेऊच्या बाबतीत तरी ना तिच्या मनाविरुद्ध मला काही होऊ द्यायचं नाही। हे बघ बाळा, ज्या घरात तिला कधीही मान मिळणार नाही त्या घरात मी तिला नाही पाठवणार। बाबा असं का बोलताय? जागीरदारांकडे कधीच कोणाचं वाईट होऊ शकत नाही। आणि हे बघा अजून रेव आणि असं लग्नही ठरलं नाहीये, तरी आजीने हे दिलंय। हे बघ बाळा, जहागीरदारांकडे काही कमी नाही हे माहिती आहे मला। तू त्या घरात सुखात आहेस, तुला सुनेचा मान मिळतोय, सरोजिनीताई तुझ्यावर माया करतायत। पण कसं आहे ना बाळा, नवरा बायकोच्या नात्यामध्ये ना नवऱ्याचं प्रेमही असावं लागतं। आता बघ ना माझ्या दोन्ही मुलींच्या बाबतीत काय घडतंय। म्हणजे एकीकडे एकीला सासू म्हणून मान मिळतोय, सून म्हणून माया मिळते, नवरा काळजी करतोय पण प्रेम करत नाही। आणि दुसरीकडे नवऱ्याचं प्रेम आहे, नात्याला। हो बाबा असं नाहीये की
एजंटचं माझ्यावर प्रेम नाही. खरंच खूप प्रेम आहे त्यांचं माझ्यावर. फक्त बाकीच्यांच्या नवऱ्यांसारखं त्यांना ते व्यक्त करता येत नाही इतकंच. आणि मला खात्री आहे रेऊलाही त्या घरात नक्की एक्सेप्ट करतील. मी शब्द देते तुम्हाला. हे बघ लीला, तुझे काही बोलतेस त्यावर विश्वास नाही असं नाहीये. मला ना फक्त काळजी वाटते. बाबा मला तुमची काळजी कळतीये, पण आता प्रत्येक नात्यात तडजोडी असतेच ना. आणि परिस्थिती काय कायम एकसारखीच राहणार आहे का? आणि आपली रेऊ, अहो ती तर माझ्यापेक्षाही जास्त मॅच्युअर आहे. ती नक्की सगळं सांभाळून घे. आणि बाबा आपण ह्या सगळ्यात हे का विसरतोय की रेऊ आणि यशचं प्रेम आहे एकमेकांवर. आणि आता तर एजी तयार झालेत लग्नाला. ताई हे बघ, तुझं सगळं बरोबर आहे, पण तू नाण्याची फक्त एकच बाजू बघतीयस. म्हणजे एजे, आजी, यश आमच्या लग्नाला तयार आहेत मान्य आहे, पण दुर्गा मॅडमचं काय? त्यांना अजूनही असंच वाटतंय ना की मी त्यांच्या पैशांकडे बघून यशला माझ्या प्रेमात अडकवलंय. त्यांची वाक्य अजूनही माझ्या कानात घुमतायत आणि तो अपमान मी नाही सहन करू शकत. आणि मला माझ्या आणि यशच्या नात्याची सुरुवात असा कोणाचाही रोष ओढवून घेऊन नाही करायची. म्हणून मी आता ठरवलंय की जोपर्यंत मी स्वतःला सिद्ध करत नाही, जोपर्यंत तुला, आई बाबांना त्यांचा मान परत मिळवून देत नाही ना, तोपर्यंत मी हे लग्न करणार नाही. हे बघ रेव, तू बोलतेस ना ते अगदी पटतंय मला. बरोबर आहे तुझं. बघ ना आजींनी किती प्रेमाने दिल्यात ह्या. ताई एवढं सगळं झाल्यावर मी हे नाही घेऊ शकत. अगं रेऊ, ताई, खरंच सॉरी. बाबा तुम्ही तरी बोला ना. बरोबर बोलते ती. ये, आते. बाबांना मी सांगितलं खरं की रेऊच्या सुखाची जबाबदारी मी घेतली, पण ती मला खरंच पूर्ण करता येईल का? आणि त्याआधी एजंटचं माझ्यावर प्रेम आहे ही गोष्ट सत्यात उतरेल का? काय ग? हे काय? रेऊचा मूड ऑफ होता. तिचं आणि यशचं काहीतरी भांडण झालंय, म्हणून ती नाही म्हणाली घ्यायला. असं आहे का? काही हरकत नाही, मी सांगते ना. अभिराम बोलेल तिच्यासोबत. आजी सॉरी, तुम्ही इतक्या प्रेमाने दिले होते. आणि पेडाबाई, तू नको काळजी करूस ग. बाळा, रेवती तुझी बहीण आहे, माझी खात्री आहे ती कधीच वेडवाकडं वागणार नाही. ह्याच्या मागे काहीतरी नक्कीच कारण असेल. आजी मी जरा एजंटशी बोलून येते. तिला झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.